आज केले मी सोया कोफ्ता करी. तर इथे मी 1 वाटी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकून सोक करायला ठेवलं आहेत 5 मिनिट. इथे मी अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत 2-3 आणि हिरव्या मिरच्या 4 आणि त्याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकून छान जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मसाले टाकून द्यायचे सुके. तिखट, हळद, आलं लसूणची पेस्ट, बारीक कट केलेला 1 वाटी कांदा, बेसन, धनेपूड, आमचूर आणि चवीपुरते मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर सुद्धा टाकायची आणि छोटे छोटे बाउल्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी राऊंड शेपमध्येच कोफ्ते तयार केलेले आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मिडियम आचेवर. जास्त लो आच नाही ठेवायची. आता आपले तळून झालेले आहेत. आता मसाला करूयात. इथे मी 1 वाटी कट केलेला कांदा छान फ्राय करून घ्यायचा गोल्डन ब्राऊन. इथे खोबरा किस, तीळ, शेंगदाणे, धने छान भाजून घेतलेला आहे. त्याचा मसाला करून घेतला आहे मिक्सरमध्ये. वाटण तयार. आता इथे फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. फोडणीमध्ये मसाला वाटण टाकून द्यायचं आहे. सुके मसाले टाकून द्यायचे आहेत. टमाटरची पेस्ट, 1 टमाटरची पेस्ट केलेली होती.